नमस्कार. कधी रात्री असं शांतपणे आकाशाकडे पाहिलंय? ते अब्जावधी तारे बघून मनात येतच ना, की यार एवढ्या मोठ्या विश्वात आपण एकटेच असू का? आज आपण याच इंटरेस्टिंग प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. चला, या आपल्या वैश्विक प्रवासाला सुरुवात करूया. प्रसिद्ध लेखक आर्थर सी क्लार्क यांचं हे वाक्य बघा, एक तर आपण विश्वात एकटे आहोत किंवा नाही. दोन्ही तितकेच भयानक आहेत. म्हणजे आपण एकटे असलो तरीही आणि नसलो तरीही. दोन्ही कल्पनाच किती थक्क करणाऱ्या आहेत नाही का? तर हाच तो $1,000,000 क्वेश्चन आहे. फक्त पृथ्वीवरच जीवन आहे की विश्वात इतर कुठेही जीवसृष्टी असू शकते? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला खूप दूर जावं लागेल. अवकाशात तर नक्कीच, पण वेळेतही. चला तर या मोठ्या प्रश्नाचं उत्तर थोडं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून शोधूया. म्हणजे जीवनाच्या निर्मितीसाठी नेमकं लागतं तरी काय? याला आपण असं म्हणू शकतो, जीवनाची वैश्विक रेसिपी. म्हणजे बघा, जीवनाच्या निर्मितीसाठी खरं तर फक्त 3 गोष्टी लागतात. एक सोपी रेसिपीच आहे समजा. सगळ्यात पहिलं ऊर्जा. हो, एनर्जी, जी ग्रहांना त्यांच्या ताऱ्यांकडून मिळते. दुसरं म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन सारखी जड मूलद्रव्य. हे झाले जीवनाचे बिल्डिंग ब्लॉक्स. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्वाचं आहे, ते म्हणजे लिक्विड, म्हणजे द्रव. पण द्रवच का? लिक्विड इतकं महत्वाचं काय आहे? कारण द्रवांमध्ये अणू एकमेकांशी अगदी सहजपणे संवाद साधू शकतात. ते वायूंसारखे सुसाट वेगाने पळून जात नाहीत किंवा घन पदार्थांसारखे एका जागी अडकून राहत नाहीत. म्हणूनच या कॉस्मिक सोशल मिक्सरमध्येच अणू एकत्र येऊन जीवनाचे मोठे आणि गुंतागुंतीचे रेणू तयार करू शकतात. तर आता आपल्याला जीवनाची रेसिपी माहीत आहे. मग आता प्रश्न असा आहे की हे 3 घटक इतर कुठे एकत्र आले असतील? चला, आता पृथ्वीच्या पलीकडे आपल्या वैश्विक शेजाऱ्यांचा शोध घेऊया. जरा आपल्या पृथ्वीकडेच बघा ना, जीवन किती चिवट आहे. रखरखीत वाळवंटापासून ते गोठवून टाकणाऱ्या हिमालयापर्यंत, अगदी समुद्राच्या तळाशी जिथे प्रचंड दाब असतो तिथेही जीवसृष्टी सापडते. यावरनं एक गोष्ट तर नक्की कळते, जीवन एकदा सुरू झालं ना की ते टिकून राहण्यासाठी वाटेल ते करतं. आणि म्हणूनच शास्त्रज्ञ जेव्हा परग्रहांवर जीवनाचा शोध घेतात तेव्हा ते एका सोप्या नियमाचं पालन करतात. फॉलो द वॉटर. म्हणजे पाण्याचा माग काढा. जिथे द्रव पाणी सापडेल तिथे जीवनाची शक्यता आपोआप वाढते. म्हणूनच आपला शोध अशा सागरी जगांवर केंद्रित आहे. आणि आपल्याला असे ग्रह सापडू लागले आहेत. उदाहरणार्थ केप्लर 62F. हा ग्रह पृथ्वीपेक्षा थोडा मोठा आहे आणि शास्त्रज्ञांना वाटतं की हा ग्रह पूर्णपणे महासागरांनी भरलेला असू शकतो. कमाल आहे ना? एवढंच नाही, तर अजून एक उमेदवार आहे ट्रॅपिस्ट 1D. हा तर आपल्यापासून तुलनेने खूप जवळ आहे, फक्त 41 प्रकाशवर्ष दूर. इथेही पाणी असण्याची दाट शक्यता आहे. आणि विचार करा, ही तर फक्त सुरुवात आहे. आणि आता ही बातमी बघा, K218b नावाच्या ग्रहाच्या वातावरणात पाण्याची वाफ सापडली आहे. हे कन्फर्म झालं आहे. परग्रहीय जीवनाच्या शोधातला हा एक खूप मोठा आणि महत्वाचा टप्पा आहे खरंच. पण थांबा, आपला शोध फक्त ग्रहांपुरता नाहीये. शनीचा चंद्र एन्सेलाडस आणि गुरूचा चंद्र टायटन यांसारख्या ठिकाणी पृष्ठभागाखाली मोठेचे मोठे महासागर असू शकतात. खरं तर नासा 2026 मध्ये टायटनवर जीवनाचे संकेत शोधण्यासाठी एक ड्रोन पाठवण्याचं प्लॅनिंग करतंय. सो एक्साइटिंग. आता एक काम करूया, जरा झूम आउट करून मोठ्या चित्राकडे पाहूया. जेव्हा आपण या विश्वाच्या विशालतेचा विचार करतो ना, तेव्हा जीवनाची शक्यता किती पटीने वाढते हे पाहून आपण थक्कच होऊन जातो. फक्त आपल्या आकाशगंगेतच अब्जावधी तारे आहेत आणि अशा अब्जावधी आकाशगंगा या विश्वात आहेत. मग विचार करा, पृथ्वीसारखे राहण्यायोग्य ग्रह नेमके किती असतील? आकडा ऐकून तुम्ही चकित व्हाल. ओके, तर तो आकडा आहे 100 क्विंटिलियन. म्हणजे विचार करा, एकावर किती शून्य आहेत. हा आकडा इतका मोठा आहे ना की वाचायलाही जड जातोय. याचा सरळ अर्थ काय होतो की विश्वात जीवनासाठी अक्षरशः अगणित संधी आहेत. एंडलेस पॉसिबिलिटीज. हा आकडा सोप्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर असं समजा, आपल्या पृथ्वीवरच्या सगळ्या समुद्रकिनाऱ्यांवर जेवढे वाळूचे कण आहेत ना, त्यापेक्षा जास्त राहण्यायोग्य ग्रह या विश्वात आहेत. जस्ट इमॅजिन. याचा अर्थ अब्जावधी वर्षांपासून अब्जावधी ठिकाणी जीवनाची ती रेसिपी तयार होण्याची शक्यता आहे. आणि यामुळे एक नवीनच आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न समोर येतो.
कदाचित खरा प्रश्न कुठे हा नाहीये, तर कधी हा आहे. बरोबर ना? जर जीवनासाठी इतक्या संधी आहेत, तर मग आपल्याला अजूनपर्यंत कोणीच का सापडलं नाही? हाच तो प्रसिद्ध फर्मी पॅराडॉक्स. या कोड्याचं उत्तर कदाचित आपल्याला वेळेच्या विशाल पटावरच मिळेल. जरा ही टाईमलाईन बघा. विश्वाचा जन्म झाला 13.8 अब्ज वर्षांपूर्वी. सुरुवातीला ते खूपच गरम होतं. मग हळूहळू तारे आणि ग्रह बनले. आणि मग सुमारे 4 अब्ज वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीवर जीवनाचा उदय झाला. पण विश्वाचा शेवट व्हायला अजून 100 ट्रिलियन वर्ष बाकी आहेत. याचाच अर्थ आपण या विश्वाच्या कथेच्या अगदी सुरुवातीला आलो आहोत. अजून अब्जावधी वर्षांपर्यंत नवीन तारे आणि ग्रह तयार होतच राहणार आहेत. म्हणजे काय की भविष्यात अस्तित्वात येणाऱ्या बहुसंख्य ग्रहांचा जन्म अजून व्हायचाच आहे. त्यामुळे कदाचित आपण एकटे नाही, तर आपण फक्त पहिले आहोत. ह्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपण या वैश्विक जीवनाच्या महाकाव्यातील पहाट आहोत. एका भव्य सिम्फनीची केवळ सुरुवातीची धून. तर मग आपण परत त्याच प्रश्नावर येतो. आपण खरंच एकटे आहोत? की मग आपण एका खूप मोठ्या कथेचा फक्त पहिला अध्याय आहोत आणि या कथेची अब्जावधी पानं अजून लिहायची बाकी आहेत? हा विचारच किती कमाल आहे, नाही का?